वसई विरार मेट्रो मार्गाला हिरवा कंदील. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना मोठे यश. प्रवाशांचा मुंबई प्रवास होणार अधिक वेगवान. वसई विरार शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता वाहतूक ताण आणि मुंबईकडे दररोज होणारी प्रचंड प्रवासी गर्दी लक्षात घेता वसई विरार पर्यंत मेट्रो सेवा विस्ताराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मीरा भाईंदर ते वसई विरार या मेट्रो मार्ग 13 प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या टिप्पणीसह हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात वसई विरार ते मुंबई हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. ठाकूर कुटुंबाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा. वसई विरारमध्ये मेट्रो यावी यासाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. 23 एप्रिल रोजी माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वसई विरार शहरातील विविध विकास कामासंदर्भात पत्र दिले होते. त्या पत्रात मेट्रो प्रकल्पाचाही ठळक उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 30 एप्रिल रोजी महापौर अजीव पाटील, आयुक्त पृथ्वीराज BP, माजी महापौर नारायण मानकर आणि गटनेते प्रफुल्ल साने यांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मेट्रो मार्गाबाबत जोरदार मागणी केली होती. या सर्व प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. 25 किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मीरा भाईंदर ते वसई विरार या प्रस्तावित मेट्रो मार्ग 13 ची एकूण लांबी 25.3 किलोमीटर इतकी असणार आहे. त्यामध्ये 3.25 किलोमीटर भुयारी मार्ग तर 21.78 किलोमीटर उन्नत मार्गाचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गावर 16 स्थानके प्रस्तावित असून चिखलडोंगरी विरार येथे देखभाल व दुरुस्ती आगार उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वसई खाडीवरून मेट्रो आणि सहपदचारी रस्त्याचा संयुक्त पूल उभारण्याची ही योजना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो मार्ग 9 शी थेट जोडणी. हा मेट्रो मार्ग थेट मेट्रो मार्ग 9 म्हणजे दैसर ते मीरा भाईंदर याच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे वसई विरारमधील नागरिकांना अंधेरी, पश्चिम उपनगर तसेच छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय भविष्यात हा मार्ग मुंबई महानगर प्रदेशातील इतर मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 17,724.99 कोटी रुपये इतकी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला असून MMRDAच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित प्रवास. मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक ताण कमी होणार असून इंधन बचत, वेळेची बचत तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणातही मोठी घट होणार आहे. प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नारायण मानकर यांची प्रतिक्रिया. माजी महापौर नारायण मानकर म्हणाले की वसई विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे झाले होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रोसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्याला यश आले असून हा निर्णय शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. नुकतीच 30 एप्रिल रोजी MMRDAमध्ये बैठक झाली होती. डॉक्टर संजय मुखर्जी यांना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी फॉलोअप ठेवलेला, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी फॉलोअप ठेवला होता.
की मेट्रो हा एक महत्त्वाचा विषय होता. त्याआधी रेल्वे ओव्हरब्रिज होते, रस्त्याला जोडणारे हायवेपासून रोड होते. परंतु अनेक वर्ष आधीपासून मेट्रो आपल्या शहरात यावी अशी इच्छा आपली होती आणि त्या अनुषंगाने त्याचे प्रयत्न आपण करत होते. जायका ही जनपदची जी कंपनी आहे ती सर्वप्रथम वसईमध्ये आपल्या महापालिकेमध्ये आली होती, पण फिजिकली होत नव्हता त्यावेळी मेट्रो. त्यामुळे रिंग रोड आणि मेट्रो असं समांतर आपल्याला करायचं होतं. परंतु आता आपण जो रेल्वेचा ओव्हरब्रिज नायगावरनं होतो चौपदरीकरण आणि त्याच्यावरनं मेट्रो देखील असं एकत्रित पूल आणि तो पूल चालू होऊन मेट्रो भाईंदरमधनं जी शिरणार आतमध्ये ती वसई नायगाव पूर्वेवरनं येणार, सोपाऱ्याला ती परत पश्चिमेला येणार आणि जो महापालिकेच्या बाजूने जो रोड आहे माडामधनं येतो त्या रोडवरनं 30 मीटरच्या रोडवरनं ती पुढे HDLच्या इकडे रुस्तमजीच्या इकडून मागे चिखलडोंगरी रोड आणि नारंगी बंदर या ठिकाणी त्याची एक अजून शेवटचं स्टेशन होणार आहे. अशी लांबी जवळपास 17,724.99 कोटी रुपयाचा हा प्रस्ताव आहे आणि ही मेट्रो लवकरात लवकर धावणार आहे. आम्ही डॉक्टर संजय मुखर्जी आपले कमिशनर MMRDA यांची बैठक भेटलेलो आणि त्याच्यात पाठपुरावा लोकनेते यतींद्र ठाकूर यांचा होता आहे. त्यांनी ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी हा प्रकल्प पाठवलेला आहे. बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात झालेली आहे. काही ठिकाणून जमिनीच्या खालून जाते तर काही ठिकाणी जमिनीच्या वरतून अशा प्रकारे ही मेट्रो आपली होणार आहे आणि लवकरात लवकर त्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. त्याच्यानंतरची जी असेल ती रिंग रोडमध्ये असणार आहे. परंतु ही लवकरात लवकर करण्यासंबंधी मंजुरीसाठी गेलेलं आहे शासनाकडे आणि लवकरात लवकर आर्थिक मंजुरी झाल्यानंतर लवकरात लवकर ही चालू करण्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. त्या दिवशी बैठकीनंतर आम्ही त्यांना विनंती केलेली मुखर्जी साहेबांना की बाबा हा विषय तातडीने घ्यावा. त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन देखील दाखवलेलं आणि फॉलोअप केला आणि त्यांनी नुकतंच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि लवकरात लवकर मेट्रो चालू होईल आपल्याकडे अशी आशा बाळगतो.